डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, इंदू, आता सगळं संपलं. शेवटी चांगला शेवट झाला. तेव्हा इंदू बोलते, हो ना व्यंकू महाराज, मला सुद्धा या गोष्टीचा खूप आनंद आहे. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, इंदू, एकच गोष्ट सांगू तुला. तेव्हा लगेच इंदू बोलते, व्यंकू महाराज तुम्ही फक्त बोला. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, इंदू, आता सगळं काही नीट होणार याची मला खात्री आहे. मला बाकी काही नकोय. तेव्हा मात्र इंदू बोलते, खरं सांगू, आता आता आपण सगळेजण सुखाने संसार करणार, सुखाने राहणार. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, हो इंदू, बघ ना, हा प्रवास कधी सुरू झाला आणि आता संपवायची वेळ आली, प्रेक्षकांची निरोप घ्यायची वेळ आली. तेव्हा इंदू बोलते, हो, कालच श्रीकलाने माझ्या मांडीवरती जीव सोडला. खरं सांगायचं तर तेव्हा खूपच वाईट सुद्धा वाटलं. पण खरं सांगू का, आता मात्र गोष्टी कळून चुकल्यात. शेवटी त्याच्या मनात जे असतं तेच होतं आणि तेच झालं. व्यंकू महाराज, आता सगळं काही नीट होणार याची खात्री मात्र मला आहे. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, इंदू, आता तू काळजीच करू नकोस, सगळं नीट होईल. तेव्हा मात्र इंदू बोलते, हो, आता सगळं काही नीटच होणार. मला तर आता कोणत्याच गोष्टीची काळजीच करायची नाहीये. तेव्हा मात्र अधोक्षज बोलतो, इंदू, मी तुझ्यावरती पुन्हा असा अविश्वास तर दाखवणारच नाही. तुझ्या सोबत कायम मी अगदी उभा राहणार. तेव्हा लगेच इंदू बोलते, अधोक्षज, अरे मला या गोष्टी सांगायची गरजच नाही. तू एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी मी तुझ्या सोबत कायमच असणार आहे. त्यामुळे तुला काळजी करायची गरज नाही. एकच सांगू काय अधोक्षज, आता फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबाला आपल्याला जपायचं आहे. बाकी आपल्याला काही एक करायचं नाही. तेव्हा मात्र अधोक्षज खूपच खुश असतो. अधोक्षज मोठ्या बाईंना बोलतो, आई, तुझ्यात झालेला हा बदल बघून मला खरंच खूप आनंद झाला. आई, तू इंदूला स्वतःची मुलगी म्हणून स्वीकारलंस. खरं सांगायचं तर इंदूमध्ये तुला कायम काही ना काहीतरी कमी दिसायची, पण त्याच इंदूला तू मनापासून स्वीकारलंस. आज मात्र मला सगळ्या गोष्टींची जाणीव झाली आणि आई, तुझ्यातला हा बदल बघून मला खरंच खूप आनंद झाला. तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, अधोक्षज, खरं तर माझंच चुकत होतं. प्रत्येक वेळेला नको त्या गोष्टींमध्ये मी नको तिथे लक्ष घातलं. अधोक्षज, मी जर का अशी गोष्ट केलीच नसती तर कदाचित ही वेळच आली नसती. तेव्हा मात्र अधोक्षज बोलतो, आई, आता सगळं काही संपल्यात जमा आहे. या गोष्टीवरती मला काही एक बोलायचं नाही. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, वहिनी, खरंच आज तुम्ही जे काही वागलात, इंदूच्या पाठीशी अगदी ठामपणे उभे राहिलात. प्रत्येक संकटात तिच्या पाठीशी उभ्या राहिलात. जेव्हा खरं तर मी उभं राहायची गरज होती तेव्हा मात्र तुम्ही तिचा हात सोडला नाहीत आणि इथेच तुम्ही माझं मन जिंकलत. मला दुसरं काय पाहिजे. तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, झालं, माझं कौतुक करायची सुरुवात झाली का. तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात, वहिनी, अहो, इथे कौतुकाचा प्रश्नच येत नाही. वहिनी, एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी सुद्धा मला आज एका गोष्टीची जाणीव झाली, ती म्हणजे तुम्ही सगळेजण आज एकत्र आहात. ते बघून मला खूप आनंद झाला. वहिनी, खरं सांगू का, तुमच्या डोळ्यात इंदूबद्दलचं प्रेम मला बघायचं होतं आणि ते प्रेम मला आज बघायला भेटतं याचा मला आनंद होतोय.
तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, व्यंकू महाराज, काय आहे ना, इंद्रायणी अधोक्षज दिग्रसकर आहे. ती माझी सून आहे, त्यामुळे तिच्याबद्दल कधी ना कधीतरी प्रेम मला वाटणारच होतं. व्यंकू महाराज, तुम्ही असा विचारच करू नका. तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात, अहो अहो मोठ्या बाई कशा आहेत हे आपल्याला माहितीच आहे. मोठ्या बाईंच्या मनात कितीही राग असला, कितीही काही असलं तरी सुद्धा त्यांचं मन किती स्वच्छ आहे मला चांगलंच माहिती आहे. त्यांनी कायम घराचा विचार केलाय, घराच्या चांगल्याचा विचार केलाय आणि जे घरासाठी योग्य असेल तिथे त्या तटस्थ राहिल्यात. तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात, हो, शेवटी वहिनींनी दाखवलेनच करून. तेव्हा मात्र इंदू बोलते, मग सासूबाई कुणाची आहेत? तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, इंदू, सासू नाही म्हणायचं. आजपासून तू मला आई अशी हाक मारायची आणि तुझ्या तोंडून आई अशी हाक ऐकायला माझे कान आतुर झाले इंदू. तेव्हा इंदू बोलते, खरंच मोठ्या बाई, मी तुम्हाला आई अशी हाक मारली तर चालेल? तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, का चालणार नाही बाळा, तू तर मला आई म्हणून हाक मारावी अशी माझी इच्छाच आहे. खरं सांगू, मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय. इंदू, मला दुसरं काहीही नकोय. तेव्हा मात्र इंदू बोलते, मी तुम्हाला आई अशी हाक कायम मारणार. तुम्ही काळजीच करू नका मोठ्या बाई. मोठ्या बाई, तुम्ही खुश असलात, बाकी मला काही एक नकोय. मोठ्या बाई, एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या सोबत कायम असणार आहे. तेव्हा मात्र मोठ्या बाई इंदूला बोलतात, इंदू, मी सुद्धा तुझ्या सोबत कायम असणार आहे. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, आपलं कुटुंबच एकत्र असणार आहे. तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. आता कोणत्याही संकटात मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. कायम तुमच्या सोबतच मी असणार आहे. तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच खुश असतात. त्यावेळेला अधोक्षज आणि इंदू व्यंकू महाराजांच्या पाया पडतात आणि म्हणतात, व्यंकू महाराज, तुमची तर गरज आहेच. तेवढ्या शकुंतलाबाई इंदू जवळ जाते आणि इंदू जवळ जाऊन त्या बोलतात, इंदू, खरं तर मी स्वतः तुझं कन्यादान केलं, पण आई म्हणून माझं कर्तव्य मात्र मी विसरले. तेव्हा लगेच इंदू बोलते, शकुंतला काकी, असं काही एक नाहीये. तुम्ही तुमचं कर्तव्य अगदी चोख पार पाडलत. तुम्ही असा विचारच का करताय? शकुंतला काकी, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा मला दुसरं काही एक नकोय. मला फक्त आणि फक्त तुमचं प्रेम पाहिजे आणि ते प्रेम जर का मला मिळालं तर मला खूप आनंद होणार आहे. तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात, इंदू, कायम आम्ही तुझ्या सोबत असणार आहोत. तुला काळजी करायची गरज नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव इंदू, लवकरात लवकर सगळं काही नीटच होणार. तेव्हा लगेच इंदू बोलते, आता सगळ्या गोष्टी नीट झाल्यात आणि आता वेळ झाली आहे ती यांची सगळ्यांची निरोप घ्यायची. तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात, यांचा सगळ्यांचा निरोप घ्यायचा म्हणजे डोळे भरून आलेत अगदी. काय करावं तेच कळत नाही. तेव्हा मात्र इंदू बोलते, पण व्यंकू महाराज, आपण निरोप तर घेतोय, पण आपल्या मनाला एक समाधान आहे. चांगलं काम करून आपण निरोप घेतोय आणि आता आपल्याला खरंच निरोप घेतलाच पाहिजे. पुन्हा येऊ ना आपण भेटायला नवीन भूमिकेत. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, विठुराया पाठी राखा. इंदूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि संपूर्ण दिग्रजकर कुटुंब हात जोडून आपला निरोप घेत असतं. ते बघून मनाला मात्र खूपच वाईट वाटत असतं. श्रीकला
कायमची तर जग सोडून गेली, पण त्याचबरोबर दिग्रसकर कुटुंबानी सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तुम्हाला ही मालिका कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.